आता मित्रांनो, ओम साईराम दूध संकलन केंद्राची ओपनिंग म्हणल्यावर सगळे तर हजर होणारच. आता काय, आता कोणतंही छोटं मोठं काम करायचं म्हणल्यावर थोडा मोठ्यांचे आशीर्वाद लागा, त्या आपली जुनी मन हायची. मग काय, आता डुंबरे सरांना बोलावलं. सूरज भाऊ म्हणे घ्या सर नारळ आणि फोडा. मग काय, सरांनी बी 2 राट्यात नारळ फोडून सराई झाली मोकळे. आता त्यांच्यापेक्षा वरिष्ठ गावात होतं कोण तिथं हजर होते? किसन बाबांना बोलवलं. त्यांनी बी काठीची पूजा बिजा करून घेतली व्यवस्थित. सूरज भाऊ म्हणे ओ बाबा म्हणे थांबा, नारळ येऊ द्या म्हणे, थांबा नारळ फोडा. मग काय, त्यांच्याकडे दिलं नारळ. त्यांनी 2 राष्ट्रात नारळाचं काम करूनच टाकलं. मग काय, आता गोटेकर साहेब आमचे तिथं हजर होतेच. पहिलाच दिवस म्हणले दूध संकलन करायला ते आलेच. त्यांना पाहायचं होतं किती ज्ञानेश्वरनं किती दूध गोळा केलं आणि किती नाही. ते म्हणे हो, मी पण काठीचे पूजन करून घेतो. त्यांनी हळदी कुंकू फुलं बिलं वाहिले व्यवस्थितरित्या. त्यांनी बी ठीकठाकमध्ये पूजा केली. ज्ञानेश्वरला म्हणलं वहीमध्ये आता कर फोटोची पूजा. त्यांना बी मग काय टीका बिका लावला. ओम साईराम दूध संकलन केंद्र म्हणलं, साईबाबांचा फोटो तर येणारच, तो काही विषयच नाही. मग त्याची झाली वहिनीला म्हणलं व्हावं पुढं. आता वहिनीचं झालं असं, हाईट झाली कमी, फोटो झाला पुढं. हात कुठं पुरा त्या टाचावर करू त्यांनी लावगण व्हाय फुलं. म्हणलं वहिनी नाका लोड घेऊ, लांबूनच पूजा करायचं, काय अडचण नाही. तिने झालं. मग आता पुढचा नंबर कोणाचा? सूरज होता पुढं. सूरजला म्हणलं वैरे भाटकाम पुढं. सूरजही गेला पुढं. त्याने पूजा केली फोटोची. आता सूरज काय शहाणा सुरता माणूस, त्याला तर सांगायचं काम पडतच नाही, त्याचं तर काही नादच नाही करायचं. मग काय, पुढं कोण रे? मग होते तिथं काकीला म्हणलं ओ वाव पुढं घ्या तुम्ही पूजा करून चला. काकीनं पूजन बिजन केलं. आता शुभम भाऊ येईलच होते तिथं. शुभम भाऊनी बी नारळ फोडलं गाडचं मध्ये बरं का, काठ्याजवळ. मग काय, आता पूजा बिजा झाली, नारळ फोडलं. तिथे म्हणे ओ तात्या मी राहिले. म्हणलं तू काय करीत होती एवढ्या टाईम? व्हाय म्हणलं पुढं फाटक्यात. तिचे हात पुराणा, ती नाही बी पूजा बिजा केली, सगळंच झालं. आणि जे पब्लिक तुम्हाला सांगतो फरसन तुटून पडली का काही मापच नाही. जागता पाहुणे स्माईल देऊ फरचंग खाऊ लागलं. जीवनही प्लॅटा वाहत होचे. तो मध्ये गेलो तर मग पाहते बळदाची नाही स्माईल दिली एक जोरात बरं का. आपण उभे इथे पिकअपवाले सगळेच बोर्ड एकदम जोरदार फुगं बिगं लावेल. आणि मग काय, आता मध्ये प्रशांत चहा पिऊ राहिला ना अजय सर, तो म्हणतो ओ अरे भाऊचा कॅमेरा चालू आहे म्हणे, इकडं पहा पाहिलं बरं का तिथनी बी. मग काय, बाबांनी त्यांचा फरसंगायचा रट्टा चालू. श्रावण भाऊ प्लॅटा भरत्याचे आणि लहान पोरं प्लॅटा खात्याचे. तो आयला 2 प्लॅटा हाणल्या. म्हणलं अरे भुळखंड लागल, 2 प्लॅटांवरून चहा.